नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. अनेकता असूनही एकता, पनवेलने दाखवली सामाजिक सलोख्याची ताकद. पनवेल शहराने पुन्हा एकदा सर्वधर्म समभावाचा आणि एकतेचा आदर्श निर्माण केला आहे. यंदा रमजानचा पवित्र महिना आणि होळी सणांचे एकाच वेळी आगमन झाले असताना शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचा मुस्लिम बांधवांनी जाहीर सन्मान केला. मागील काही घटनांमुळे पनवेलमधील वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले होते. अशा परिस्थितीत रमजान आणि हिंदू सणांचे एकत्र येणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी धोरणे अंमलात आणून शहरात शांतता आणि सलोखा कायम ठेवला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली. या शांततापूर्ण वातावरणासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्र येत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या कार्याची दखल घेतली. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इक्बाल काझी यांच्या नेतृत्वाखाली नवीद पटेल, फक्कू मुबारक, पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी, पत्रकार हनीफ कच्ची, मुदस्सीर पटेल, मनसूर पटेल, इम्तियाज बेग, उबेद पवार, जवाद काझी, इस्माईल तांबोळी, संतोष पवार, सलमान मुकादम यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी ठाकरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. पनवेलच्या नागरिकांनी ठरवलेलं आहे की पनवेलला शांत ठेवायचं आहे. भरपूर प्रयत्न, कोणीतरी समाजकंटक असतात, काहीतरी चुकीच्या पद्धतीने वागतात आणि बाहेरच्या काही घटना असतात त्याचा आपल्यावर परिणाम न होऊ देणे, अफवा न पसरवणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आम्ही आमची ड्युटी करतो. आम्हाला आमची ड्युटी आम्ही नेमत असतो किंवा आमचे मान्य वरिष्ठ त्याच्यामध्ये लक्ष घालत असतात की कशा प्रकारे बंदोबस्त लावला पाहिजे, कशा प्रकारे शांतता राहील. त्यांना फार कन्सर्न असतो या गोष्टीचा. कदाचित सामान्य नागरिकाला त्याची कल्पना नसते, परंतु त्यांची फार इच्छा असते की लोक सुरक्षित राहावेत, शांत राहावेत. असं म्हणतात ना, पूर्वी जसं गुन्ह्या गोविंदाने लोक राहत होते, रामराज्य होतं, सोन्याला काठीला सोनं लावून लोक फिरत होते, तसं माहोल राहावा की चोऱ्या होऊ नयेत, गुन्हे होऊ नये, कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे होऊ नये, यासाठी सगळे पोलीस फोर्स सगळीकडेच प्रयत्न करत असतो. जोपर्यंत आपला आपसामध्ये अशा पद्धतीने संवाद होत नाही आणि ते आपल्याला तोपर्यंत आपल्याला या गोष्टी करायची कळत नाही. परंतु हा संवाद घडवून आणण्यासाठी स्वतःहूनच आज संपूर्ण बांधव इथे आलेत. त्यामुळे नक्कीच आम्हाला आता नक्कीच बळ मिळणार आहे आणि अजून आम्हाला केलेल्या कामाचं आणि आता कष्ट केल्याचं आम्हाला बिलकुल त्याचं जाणवणार नाही. म्हणजे अजून आम्ही जास्त जोमाने काम करू. आमचे PI पटेल साहेब, आबंग साहेब, आमचा संपूर्ण स्टाफ, आमच्या महिला अंमलदार, आमचे महिला अधिकारी, पुरुष अधिकारी सगळेच फार मनापासून काम करतात. आणि थोडंसं 1-1.5 वर्ष झाल्यानंतर असं वाटतं की आपलं कुटुंबच आहे. सगळ्यांना असं वाटत असतं. आम्ही प्रत्येक ठिकाणी नोकरी करत असतो, प्रत्येक ठिकाणी चांगले वाईट अनुभव येतात, परंतु पनवेलमध्ये तर निश्चितच वाईट अनुभव कुठल्याही प्रकारचा आलेला नाही. फार पनवेलचे नागरिक ते मूळ नागरिक आहेत. 500 वर्ष 550 वर्षापासून पटेल मोहल्ला असो, कच्ची मोहल्ला असो, हे 550 वर्ष जुने आहेत. मला इथल्याच नागरिकांकडून समजलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः देणगी देऊन आपली जामा मस्जिद बांधण्यामध्ये हे केलेलं आहे. मला मुस्लिम बांधवांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचा कम्युनल हार्मोनीचा 500 वर्षाचा 350-400 वर्षाची आपल्या मशिदीला झाले. आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी देणगी देऊन जर मस्जिद बनवली असेल तर याला एक जातीय सलोखा आणि एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं फार मोठं इतिहास आहे या शहराला. तो अजून 1000, 2000, 5000 वर्ष असाच तो राहो, असंच मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल. आज के प्रोग्राम में ये कहेंगे कि ये नई मुंबई की जो पुलिस है, जैसे हमारे कमिश्नर साहब है, DCP साहब है, ACP और इन ठाकरे साहब की पूरी टीम है, ये जो टीम है एक बहुत अच्छा काम कर रही है. ये सभी समाज के सभी पक्ष को लेके कर रही है, उनमें कोई भेदभाव नहीं करती. सबसे प्लस पॉइंट है, सबको साथ में लेके करती है और सबके गाइडलाइन से चलती है. सबको कॉन्फिडेंस में ले. शांतता कमेटी मीटिंग हो, कोई भी मीटिंग हो, तो सभी पक्ष के लोग, सभी धर्म के लोग को बुलाते और उनको समझाते कि यहाँ हमारे नई मुंबई में शांतता रहे. और वो हमेशा शांतता, जो अच्छे ऑफिसर आते हैं तो उनकी वजह से ही रहती है और उनका एक कोऑपरेट रहता है और एक टीम वर्क है. और इन्होंने अपना टीम वर्क हमेशा बहुत अच्छे से किया. अपनी फैमिली को, इनके जैसा होली आई, ये आई, आज ये इतने सबको त्याग करके, फैमिली को त्याग करके इतना अच्छा काम करना एक काबिल तारीफ़ है. तो मैं इसके लिए इनका सबका शुक्रिया अदा करता हूँ कि पूरी फैमिली को छोड़ के, अपनी खुशी को छोड़ के दूसरों को खुशियाँ देते हैं. तो इससे बड़ा कोई काम नहीं होता है. तो मैं सभी की ओर से इनका शुक्रिया अदा करता हूँ कि ऐसा ही हमेशा सलोखा सबके साथ रहे और ऐसा ही हमेशा बंदोबस्त रहे, किसी को भी तकलीफ नहीं हो, कोई भी समाज को नहीं हो गई, हमेशा ऐसी एकता रहे, यही उम्मीद करता हूँ. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.